तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावनदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा श्रीरंगनाथं गिरिराजवर्यं मोक्षनामज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं ज्ञानं मोहविनाशकं भगवता वार्ताय प्रोक्तं रणे गुह्यं तत्परं हिताय जगतो यस्याञ्च स्पष्टीकृतं ज्ञानेन सलिलया विकथिता देशीय भाषा सुया यावच्चन्द्रदिवाकरो विजयतां सा नाम ज्ञानेश्वरी सा नाम ज्ञानेश्वरी सा नाम ज्ञानेश्वरी। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी। आपण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या 41-42 क्रमांकाच्या ओळीपर्यंत चिंतन करत आलेलो आहोत। ज्ञानोबाराय गणेश वंदना, सरस्वती वंदना आणि गुरुवंदना केल्यानंतर महाभारताच्या कथेचं वर्णन करतात की ती महाभारत कथा कशी आहे। रामकृष्ण हरी। त्या महाभारताच्या कथेचं वर्णन करताना सुरुवात करताना ज्ञानोबराय बोलतात, आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुणचे। सर्व जे श्रीमद भगवद्गीता रूपी शास्त्र वगैरे सगळे ह्या गीतेसारखे जी सगळ्या कथा आहेत, आख्यान उपाख्यान आहेत, या सर्वांना जन्मस्थान कोण आहे तर महाभारत कथा। अभिनव उद्यान विवेक तरुणचे, विवेक रूपी वृक्षाचं एक अपूर्व उद्यान, नाविन्यपूर्ण अशी ती बागच आहे। कोण ही महाभारत कथा। त्या महाभारत कथेविषयी बोलताना ज्ञानोबराय 41 क्रमांकाच्या ओळीमध्ये बोलतात, ना तरी नगरांतरी वसिजे तरी नागरची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळीत सकळ। नगरात जाऊन एखादा खेडूत मनुष्य राहिला तरी नागरची होईजे, तो अत्यंत चांगला सुसंस्कृत होतो, व्यवस्थितपणा त्याच्या ठिकाणी व्यवहाराचा येतो, थोडक्यात काय तर तो शहाणा होतो। तैसे व्यासोक्ती तेजे धवळीत सकळ, त्याप्रमाणे व्यासांच्या वचनरूपी तेजाने हे सर्व अप्रकाशित असलेले विषय प्रकाशतेला प्राप्त झाले किंवा अप्रकाशित असलेले विषय त्यांना प्रकाशता प्राप्त झाली, ते प्रकाशित झाले। असे बरेचसे विषय होते की ते अप्रकाशित होते आणि या व्यासांच्या मतीमुळे ते प्रकाशित झाले आणि व्यासांच्या त्या वचनरूपी तेजाने, मतीच्या तेजाने, बुद्धीच्या तेजाने ते एवढे धुवून निघाले, एवढे प्रकाशित झाले, धवल झाले, कसे पांढरे शुभ्र स्वच्छ सुंदर झाले असे अप्रकाशित असलेले विषय। की अजून ज्ञानोबराय पुढे बोलतात की प्रथम वय साकाळी लावण्याची नवाळी प्रगटे जैसी आगळी अंगणांगी, याही ओवीचं आपण चिंतन केलेलं आहे। तारुण्याच्या प्रथमावस्थेमध्ये जसं तारुण्य त्या लावण्यवतीच्या अंग प्रत्यंगामध्ये दिसतं, ती अंगणा जी आहे तरुण स्त्री, त्या तरुण स्त्री त्या अंगणेच्या अंगावरती तारुण्याचा बहर दिसतो। प्रगटे जैसी आगळी, आगळी शब्दाचा अर्थ काय, अपूर्वतेने प्रगट होतो। काय तारुण्याचा बहर हा अपूर्वतेने प्रगट, नाविन्यपूर्णतेने प्रगट होतो। सुरुवातीच्या तिच्या त्या तारुण्याच्या काळात तो सौंदर्याचा बहर एवढा नाविन्यपूर्ण दिसतो
तिच्या अंग प्रत्यंगामध्ये विशेष रूपाने तो स्पष्ट दिसतो. म्हणजे महाभारत कथा कशी आहे ते सांगण्याकरता ज्ञानोबराय दृष्टांत देतात. आता पुढे बोलतात ज्ञानोबराय. ना तरी उद्यानी माधवी घडी, ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथ वनशोभेची खाणी उघडे, तेथ वनशोभेची खाणी उघडे, आदिला पासोनी अपाडे जिया परी, आदिला पासोनी अपाडे जिया परी. किंवा बागेत वसंताचा प्रवेश झाला तर वनशोभेची खाणी उघडे. ती वन, ते वन किंवा ती बाग अत्यंत शोभून दिसते. म्हणजे शोभेची खाणच आहे की काय असं वाटतं जेव्हा त्या बागेमध्ये वसंताचा प्रवेश होतो, वसंत ऋतूचा प्रवेश होतो. आदिला पासोनी आपाडे जिया परी, म्हणजे अगोदरचं त्या बागेचं जे सौंदर्य असतं त्या सौंदर्यापेक्षाही या वसंताच्या प्रवेशामुळे त्या बागेचं ते सौंदर्य अतिशय खुलून दिसतं, अतिशय बहरलेलं दिसतं. आदिला पासोनी अपाडे, अपार बहरतं ते. तशी ही महाभारत कथा आहे. नाना घनीभूत सुवर्ण, नाना घनीभूत सुवर्ण, जैसे न्याहाळिता साधारण, जैसे न्याहाळिता साधारण, मग अलंकारी बरवेपण निवाड दावी, मग अलंकारी बरवेपण निवाड दावी. नाना घनीभूत सुवर्ण, सोन्याचा गोळा आहे, सोन्याची चकती आहे, सोन्याची वीट आहे. आता आपल्याकडे नाही आहे, पण आपण पिक्चरमध्ये, चित्रामध्ये पाहिलेले आहेत. किंबहुना आपण जर दुकानात गेलो, सोन्याच्या दुकानात, त्या सुवर्णकाराच्या दुकानामध्ये जर आपण गेलो तर त्याच्याकडे आपल्याला त्या पाहायला मिळतील. किंवा त्यांच्याकडे येताना सोनं हे विटेच्या रूपामध्ये, सळईच्या रूपामध्ये, गोळ्याच्या रूपामध्ये येतं. पण ते जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते साधारण दिसतं. काय, सोनं साधारण वाटतं आपल्याला. पण त्याच गोळायुक्त असलेल्या किंवा त्या घनीभूत असलेल्या सुवर्णाला जर अलंकार त्याचे बनवले तर ते कसं दिसतं, अलंकारी बरवेपण. तेच सोनं जे आपल्याला चित्ताकर्षक ठरत नाही किंवा घनीभूत असताना, घट्टतेला प्राप्त असताना किंवा गोळा रूपाने असताना, वीट रूपाने असताना ते आपल्याला फार चित्ताचं आकर्षण करून घेत नाही. पण त्याच गोळारूप असलेल्या सोन्याला जेव्हा अलंकारामध्ये परिणत केलं जातं किंवा बनवलं जातो त्या सोन्याचा अलंकार, तेव्हा ते सामान्य असलेलं, सामान्य वाटणारं तेच आपलं चित्त आकर्षण करून घेतं. का? कारण त्याच्या ठिकाणी त्या अलंकारामुळे उत्कृष्ट सुंदरपणा आलेला असतो. अलंकाराच्या रूपामध्ये अतिशय चांगलं दिसतं, म्हणून ते उत्कृष्ट बनलेलं ते सोन्याचा अलंकार आपलं चित्त आकर्षण करून घेतं. म्हणून तर सोन्याच्या अलंकाराचं प्रत्येकाला आकर्षण आहे. काय, नुसतं सोन्याचं आकर्षण आहे असं नाही, तर सोन्याचा अलंकार, त्या अलंकाराची जी कलाकृती, त्या कलाकृतीकडे पाहून आपलं चित्त अतिशय आकर्षित होतं. तद्वत ही महाभारत कथा आहे. ते व्यासोक्ती अलंकारिले, ते व्यासोक्ती अलंकारिले, आवडे ते बरवेपण पातले, आवडे ते बरवेपण पातले, तैसे जाणून आश्रयिले इतिहासी, तैसे जाणून या काय आश्रयिले इतिहासी. त्याप्रमाणे व्यासांच्या उक्तीने, व्यासोक्ती, व्यासांचे उक्ती म्हणजे व्यासांचं वचन, वाक्य, या वचनांनी, वाक्यांनी ज्यांना अलंकृत केलेलं आहे, आवडे ते बरवेपण पातले. मग ज्या सिद्धांताला, ज्या प्रमेयाला किंवा ज्या विषयांना व्यासांच्या उक्तीने, वचनाने अलंकृत केलेलं आहे, ते सिद्धांत त्या वचनांनी कशी झाली, चांगलेपणाला प्राप्त झालीत. आवडे ते बरवेपण, कसं त्यांना आवडते त्या बरवेपणाला ती प्राप्त झालीत, चांगलेपणाला प्राप्त झालेली आहेत. कोणामुळे? व्यासांच्या उक्तीने, व्यासांच्या वचनाने त्यांना अलंकृत केलेलं आहे. मग हा प्रकार जाणूनच किंवा हा प्रकार पाहिल्यानंतरच की काय वाटतं, तैसे जाणून आश्रयिले इतिहासी,
या सर्व जगातल्या इतिहासाने महाभारताचा आश्रय केलाय. काय केलाय? महाभारताचा आश्रय केला. इतिहासामध्ये ज्या काही कथा आलेल्या असतील, ज्या गोष्टी असतील, त्या सगळ्या त्यांनी काय केलं? महाभारताचा आश्रय केला. का? कारण व्यासोक्तीच्या तेजाने, व्यासांच्या उक्तीच्या वचनाच्या तेजाने या सर्व विषयांना अलंकृत केल्यामुळे त्यांना चांगलेपणा प्राप्त झाला आहे. आणि हे पाहिलं या इतिहासांनी, आणि म्हणून यांनी काय केला? त्या महाभारताचा आश्रय केला. तैसे जाणोनी आश्रयले इतिहासी, किंवा इतिहासानेच आश्रय केला असं नाही, तर इतिहासकारांनी सुद्धा आश्रय केला. कोणाचा? महाभारताचा. इतिहास रचला गेला. इतिहास आपण आहे की नाही, इतिहास हे स्वतंत्र शास्त्र आहे की नाही, त्या इतिहासशास्त्राने सुद्धा आश्रय केला. कोणाचा? महाभारताचा. आपण म्हणतो इतिहासामध्ये असं आपण पाहतो, इतिहासामध्ये हे ऐकलेलं आहे की नाही. या सगळ्या कथांनी, या गोष्टींनी कोणाचा आश्रय केला आहे? महाभारताचा आश्रय केला. का? तर या विषयांच्या ठिकाणी जे बर्वेपण त्यांना दिसलं, त्यांनी जे पाहिलं, आणि ते पाहूनच त्यांनी त्या महाभारत रूपी कथेचा आश्रय केला. नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी, नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी, सानिव धरोनी अंगी, सानिव धरोणी अंगी, पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली, पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली. नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी, आपल्याला पूर्ण मोठेपणा प्राप्त व्हावा यासाठी पुरतीये प्रतिष्ठे लागी, पूर्ण प्रतिष्ठा पाहिजे, पूर्ण प्रसिद्धी पाहिजे. कशी? पूर्ण प्रतिष्ठा, अशी पूर्ण मोठी प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून सानिव धरोणी अंगी. सानिव शब्दाचा अर्थ लहानपणा, नम्रता. सानिव नम्रता, लहानपणा अंगामध्ये धारण करून घेऊन पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली. आख्यान रूपे पुराणे जगी भारता आली, सानिव धरोणी अंगी. कशासाठी? नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी. नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी, सानिव धरोणी अंगी, ही आख्यान रूपी पुराणे जगी भारता आली. हा मोठेपणा प्राप्त व्हावा म्हणून सर्व स्वतःचा लहानपणा, मोठेपणा सोडून किंवा स्वतःच्या ठिकाणी नम्रता धारण करून ही सर्व पुराणे आख्यान रूपाने, आख्यान कथा चरित्र रूपाने, पुराणामध्ये कथा चरित्र आहेत ना, ठीक नाही, त्या कथा चरित्र रूपाने ही भारता आली, महाभारताकडे आली. भारता आली म्हणजे भारत देशामध्ये आली नाही, तर महाभारत रूपी कथेकडे आली. भारता आली, महाभारत रूपी कथेकडे आली. कोण? ही आख्यान रूपी जी पुराणं आहेत, सर्वच्या सर्व पुराणं, 18 पुराणं, मध्वयम चैव, ही सगळी जी आहेत ना, ही सगळी म्हणजे 18 पुराणं, उपपुराणं, ही सर्वच कुठे आली? तर महाभारताकडे आली. कथाचरित्र रूपाने असणारी ही आख्यान रूपाने असलेली जी पुराणं आहेत, ती सगळी आपली प्रतिष्ठा पूर्णपणे आपल्याला प्राप्त व्हावी. बघा, पुराणामध्ये कुठल्या कथा आल्यात? सर्वच कथा आलेल्या. पुराणामध्ये काय नाही, पुराणामध्ये सर्व गोष्टी, सर्व कथा आहेत. पण अशा सुद्धा पुराणांना मोठी प्रतिष्ठा, मोठेपणा प्राप्त व्हावा, म्हणजे पूर्ण प्रतिष्ठा ज्याला म्हणतात ती प्राप्त व्हावी असं वाटतं. म्हणून त्यांनी काय केलं? ते महाभारताकडे वाटचाल केली, महाभारताकडे ती आली. असं महाभारत म्हणोनी महाभारती नाही, म्हणोनी महाभारती नाही, ते नोहेची लोकीतीही, ते नोहेची लोकीतीही, येणे कारणे म्हणिपे पाहे व्यासोच्छिष्ट जगत्रय, येणे कारणे मनिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. म्हणून महाभारतात जे नाही ते त्रैलोक्यात नाही. म्हणून याच्यासाठी काय म्हणा, सारे त्रैलोक्य हे व्यासांचे उष्ट आहे. व्यासोच्छिष्ट जगत्रय म्हणून म्हटलं जातं, कारण महाभारतामध्ये जे नाही ते या त्रैलोक्यामध्ये नाही. याचा अर्थ असा आहे की आजही जगामध्ये
जो जो प्रसंग येईल, जी जी घटना येईल किंवा जी जी वेळ जशी जशी येईल त्या त्या प्रत्येक वेळेच्या, प्रत्येक प्रसंगाचा, प्रत्येक घटनेचा संबंध हा महाभारतामध्ये कुठे ना कुठे हा आलेला आहेच. त्याचा संबंध तिथे आहेच. मग आपल्या वैयक्तिक जीवनातले असो प्रसंग किंवा सामाजिक जीवनातले प्रसंग असो किंवा आपल्याला डोळ्याने दिसतात व्यवहारामध्ये जे प्रसंग, त्यापैकी कोणताही प्रसंग असो, सर्वच्या सर्व प्रसंग हे महाभारतामध्ये कनेक्टिंग त्यांचं असतं, कनेक्शन त्यांचं असतं, तिथे संबंध असतो. म्हणून महाभारतात जे नाही ते त्रैलोक्यात नाही. आता आपल्या मनामध्ये अशी शंका येईल की अकल्पित जगामध्ये काहीतरी घडायला लागले की जी आपण कल्पना करू शकत नाही, म्हणजे जे आपल्या कल्पनेला येत नाही अशी घटना प्रसंग डोळ्यासमोर दिसला की आपण म्हणतो हे नवीनच आहे. पण नवीनच आहे असं नाही, तर ते महाभारतामध्ये असा प्रसंग 100% घडून गेलेला आहे किंवा त्याचा संबंध महाभारतामध्ये कुठे ना कुठेतरी आहे. उदाहरणार्थ जर आपण टेस्ट ट्यूब बेबी हा जो प्रकार जर पाहिला तर महाभारतात जर आपण गेलो तर याचा आपल्याला सर्व वर्णन पाहायला भेटतं. सविस्तर मी वर्णन करणार नाही तसं, पण पाहायला भेटतं सर्वच्या सर्व. हे एक उदाहरण म्हणून सांगितलं. अशी खूप उदाहरणं सांगता येईल किंबहुना या सर्व जगामध्ये आत्ता वर्तमान स्थितीमध्ये घडणाऱ्या सगळ्या प्रसंगाचं जर आपण संबंध जोडायला गेलो तिकडं तर महाभारतामध्ये तशा प्रकारचे प्रसंग निश्चित आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकेतीही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्त्रय. म्हणून हे व्यासांचं उष्ट जगत आहे. हे व्यासांच्या नंतर झालेल्या किंवा होणाऱ्या त्रैलोक्यातल्या सर्व ग्रंथकारांनी भारतात सांगितलेल्या सिद्धांताचाच अनुवाद केलेला आहे, असा एक अर्थ आहे. कसा? व्यासांच्या नंतर जेवढे ग्रंथकार होऊन गेले, जेवढे कवी होऊन गेले, जेवढे रचनाकार होऊन गेले, या सर्वांनी रचना, ते ग्रंथ, त्या सगळी काव्य, या ग्रंथकारांनी काय केलं? महाभारतातले जे सिद्धांत आहेत तेच सांगितले आपापल्या भाषेमध्ये. म्हणजे महाभारताच्या व्यतिरिक्त ते काही सांगू शकले नाहीत. तेच सिद्धांत किंवा त्याच सिद्धांताचा अनुवाद या सर्व लोकांनी केला. म्हणून येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्त्रय, हे व्यासांचं उष्ट जगत आहे असं आपण समजावं आणि म्हटलं किंवा असं म्हटलंच जातं. ऐसी जगी सुरस कथा, ऐसे जगी सुरस कथा, जे जन्मभूमी परमार्था, जे जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपनाथा जन्मेजया, मुनी सांगे नृपनाथा जन्मेजया. अशी जगात अत्यंत गोड असलेली सुरस कथा. कशी? सुरस कथा, अत्यंत गोड, मधुर रसयुक्त, अत्यंत गोड रसपूर्ण अशी जगातली अत्यंत गोड कथा आहे. कुठली? महाभारत रूपी कथा. की जी कथा सर्व परमार्थाची जन्मभूमी आहे. जे जन्मभूमी परमार्था. आता परमार्था शब्दाचा अर्थ ब्रह्मजीव ब्रह्मायके जे ज्ञान आहे किंवा ब्रह्मायके ज्ञानाला जन्म देणारी परमार्था शब्दाचा अर्थ काय? ब्रह्मात्मायके ज्ञानाला जन्म देणारी अशी ही महाभारत रूपी कथा आहे. किंबहुना महाभारत रूपी कथेचं अवलोकन केलं, वाचन केलं, मनन केलं, चिंतन केलं, अनुष्ठान केलं तर आपल्याला त्याच्यातून जीवब्रह्मायके ज्ञानाची प्राप्ती होते. काय? जीवब्रह्मायके ज्ञानाची प्राप्ती होते म्हणजे काय? तर आपण मोक्षापर्यंत जातो, मोक्ष संपादन होतो. अशा प्रकारचा जो आपला परमार्थ किंबहुना आपण परमार्थ ज्याच्या करता अंगीकारतो, परमार्थाचा अंगीकार करतो, ते आपलं जे साध्य आहे ते साध्य या महाभारत असणारे जे सुरस कथा आहे, मधुर कथा आहे, त्याचं अवलोकन, त्याचा अवलंब केल्यानंतर मिळतं. म्हणून अशा जीवब्रह्मायके ज्ञानाची स्थिती प्राप्त करून देणारी ती महाभारताची कथा संपूर्ण परमार्थाचं जन्मस्थान आहे. जे जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपनाथा जन्मी जया. ही कोण कोणाला सांगतंय? कोण सांगतंय कोणाला? तर
जन्मेजयाला वैशंपायन उवाच श्रुत्वा धर्मान शेषेण पावनानि च सर्वशः. वैशंपायन मुनी जन्मेजय राजाला सांगतात. कोण सांगतंय? मुनी. मुनी म्हणजे वैशंपायन मुनी. वैशंपायन कुठले? वैशंपायन मुनी हे जन्मेजय राजाला कथा सांगतात. ती कशी आहे कथा? जे अद्वितीय उत्तम, जे अद्वितीय उत्तम, जे अद्वितीय उत्तम, पवित्रैक निरुपम, पवित्रैक निरुपम, परम मंगलधाम अवधारी जो, परम मंगलधाम अवधारी जो, जी अद्वितीय आणि उत्तम आहे. कशी? याच्यासारखी दुसरी कथाच नाही. अद्वितीय, म्हणजे नाही, द्वितीय म्हणजे दुसरी, दुसरी नाही, अशी ही महाभारत रूपी कथा अद्वितीय आहे, उत्तम आहे. कशी? उत्तम आहे आणि पवित्रैक निरुपम. पवित्रैक ही एकमेव पवित्र कथा आहे. कशी? एकमेव पवित्र असलेली अशी महाभारत रूपी कथा, एकमेव पवित्र, निरुपम उपमा रहित, म्हणजे उपमा राहित्य या कथेच्या ठिकाणी आहे. उपमा रहित अशी महाभारताची कथा आहे. एकमेव पवित्र आहे, उत्तम आहे आणि अद्वितीय आहे. परममंगलधाम अवधारी जो. ही कशी? उपमा रहित आणि सर्व मंगलाचं श्रेष्ठ असं राहण्याचं ठिकाण. परममंगलधाम, कसं? मंगलाचं राहण्याचं श्रेष्ठ असं स्थान. धाम म्हणजे स्थान, राहण्याचं ठिकाण आहे. हे परममंगलधाम अवधारी जो. ही अवधानपूर्वक तुम्ही ऐका. जी अद्वितीय आहे, उत्तम आहे, एकमेव पवित्र अशी आहे, उपमा रहित आहे आणि सर्व मंगलाचं राहण्याचं श्रेष्ठ स्थान जर कोणतं असेल तर ती ही महाभारत कथा आहे. ती तुम्ही अवधानपूर्वक ऐका. आता भारत कमळ परागू, आता भारत कमळ परागू, गीताख्यु प्रसंगू, गीताख्यु प्रसंगू, जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी, जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी. आता श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने प्रश्नोत्तर रूपाने जो अलंकारयुक्त संवाद केला ना, अलंकारयुक्त संवाद, तो गीता नावाचा प्रसंग या महाभारत रूपी कमळाचा पराग आहे. जो अर्जुनाला भगवान कृष्णाने प्रश्नोत्तर रूपाने सांगितला किंवा संवाद जो कृष्णार्जुन दोघांचा जो आहे ना, तो संवाद, तो गीता रूपी जो संवाद आहे, तो गीता नावाचा प्रसंग आहे ना. भीष्म पर्वामध्ये गीता आलेली ना, त्या भीष्म पर्वातली ती गीता आता अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतोय किंवा तो श्रीरंगू अर्जुनेशी संवादला. त्याने अर्जुनाशी संवाद केला, पण तो कसा? अतिशय अलंकारयुक्त असा तो संवाद केला. हा कसा आहे तो संवाद? म्हणजे कसा आहे? भारत कमळ परागू, भारत महाभारत रूपी कमळाचा तो काय आहे? पराग आहे, मकरंद आहे. हा गीतारूपी प्रसंग म्हणजे काय आहे? गीतारूपी संवाद, प्रश्नोत्तररूपी संवाद, जो कोणाचा? कृष्णाचा आणि अर्जुनाचा, भगवान कृष्णाचा आणि अर्जुनाचा जो संवाद आहे, तो या महाभारत रूपी कमळाचा काय आहे? पराग आहे. तो कसा आहे? ना तरी शब्द ब्रह्माब्धी, ना तरी शब्द ब्रह्माब्धी, मथिला व्यास बुद्धी, मथिला व्यास बुद्धी, निवडिली निरवधी नवनीत ही, निरवधी नवनीत हे. हा शब्द ब्रह्माब्धी त्या व्यासांच्या बुद्धीने याचं काय केलं? या शब्द ब्रह्माब्दीचं मंथन केलंय. मंथन, मथिला व्यास बुद्धी, या वेदाचं किंवा या वेदरूपी समुद्राचं
शब्द ब्रह्मरूपी समुद्राचं काय केलंय? मंथन केले. शब्द ब्रह्माब्धी कोणी केलंय? व्यासरूपी बुद्धीने केलंय. जसा लख प्रकाश पडला ना, असा लख स्वच्छ सुंदर प्रकाश त्या व्यासांच्या बुद्धीचा आहे की नाही? त्या व्यासांच्या बुद्धीने मंथन करून शब्द ब्रह्माब्दीचं, शब्दसागराचं किंवा या वेदरूपी शब्दसागराचं, समुद्राचं मंथन करून या काय केले? निवडिले निरवधी नवनीत ही महाभारत रूपी अमर्याद लोणी काढले. कसं काढले? अमर्याद निवडिले निरवधी नवनीत हे नवनीत लोणी अमर्याद शब्दरूप ब्रह्माचं, समुद्राचं, सागराचं मंथन केलं व्यासबुद्धीने. आणि तिथून जी मंथन केलं ना, त्या मंथनातून हे महाभारत रूपी अमर्याद लोणी निघालं. अमर्याद लोणी निघालं. आता बघा त्याची प्रक्रिया कशी सांगतात बघा. लोणीचं घुसळण कशाने केलं? व्यासबुद्धीने केलं. बरं ते कुठल्या सागराचं केलं? शब्द ब्रह्माब्दी सागराचं मंथन केलं. कशाने? व्यासांच्या बुद्धीने. त्याच्यातून काय निघालं? लोणी निघालं. ते लोणी कुठलं? महाभारत रूपी लोणी निघालं. ते कसं? अमर्याद लोणी निघालं. मग त्या लोण्याला कुठल्या अग्नीच्या संपर्कामध्ये आणलं आणि त्याला पागळवलं किंवा कढवलं ते सांगतात ज्ञानोबा. मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिलेनी विवेके पद आले परिपाके आमुदासी. मग ते लोणी ज्ञानाग्नी रूपी अग्नीच्या संबंधामध्ये आणलं आणि कडसिलेनी विवेके विचारपूर्वक कढवलं गेलं. कुठल्या? ज्ञानाच्या अग्नीच्या संपर्कामध्ये आणून ते कडसिलेनी विचारपूर्वक ते कढवलं आणि मग पद आले परिपाके आमुदासी. त्याचा उत्तम परिपाक होऊन उत्तम श्लोकरूपी हे रवाळ तूप परिपाक त्याचा झाला तुपामध्ये. मग त्या आनंद रूपतेला, त्या सुगंधतेला आकार प्राप्ती, आनंद रूपता आणि सुगंधता असा त्याला आकार प्राप्त झाला. आमोदासी पद आले परिपाके आमोदासी. आनंदरूप सुगंधाला जो आकार प्राप्त झाला तोच आकार म्हणजे ही गीता होय. काय? तो आमोद रूपी जो आकार आहे, सुगंध रूपी जो आकार आहे, आनंद रूपी जो आकार आहे, तो आकार म्हणजेच काय आहे? तर ही गीता होय. लोणी काढलं. कशाचं मंथन केलं? शब्दब्रह्माब्दीचं मंथन व्यासरूपी बुद्धीने केलं. त्याच्यातून महाभारत रूपी लोणी निघालं. त्याचा ज्ञानाग्नीशी संपर्क आला. संबंधामध्ये येऊन विचाराने ते कढवलं आणि मग त्याचा परिपाक अतिशय रवाळ म्हणजे श्लोकरूपी जे रवाळ तूप आहे त्याच्यात परिपाक ते परिणत झालं. आणि मग त्यातून जो मिळणारा आनंद रूप आहे, सुगंधता आहे, हा जो आकार आहे ना, तो आकार म्हणजेच कोण आहे? गीता. परागूवरती परागू सांगितलंय ना, भारत कमळ परागू सुगंध आमोदासी. ती कोण आहे? तर ती आहे गीता. जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. जे अपेक्षिजे विरक्तीने देखील किंवा विरक्त देखील ज्या गीतेची इच्छा करतात. कोण? विरक्त. त्या विरक्त्यांनी सुद्धा गीतेची इच्छा करावी. सदा अनुभवी जे संती, आणि संत ज्या गीतेचा सदा सर्वकाळ अनुभव घेतात. सोहम भावे पारंगती रमिजे जेत. आणि सोहम स अहम, तो परमात्मा मी आहे, अशा प्रकारचा जो अभेद भाव
त्या अभेद भावामध्ये निष्णात पारंगत, शब्दाचा अर्थ काय, निष्णात असलेले जे ब्रह्मनिष्ठ आहेत ना, ते ब्रह्मनिष्ठ सुद्धा या गीतेमध्ये रममाण होतात. रमी जे जेथ ती ही गीता. म्हणजे ब्रह्मनिष्ठाने सुद्धा जिच्यामध्ये रममाण व्हावं, संतांनी सुद्धा तिचा सदा सर्व काळ अनुभव घ्यावा आणि विरक्तांनी सुद्धा तिची अपेक्षा करावी, अशी ती ही गीता. विरक्त्याला सुद्धा तिच्या अपेक्षा असते. संत सदा सर्व काळ तिचा अनुभव घेतात आणि मी परब्रह्म आहे, मी परमात्मा आहे, अशा आभेद भावाला, परमात्मा मी आहे आणि मी परमात्मा आहे, अशा आभेद भावाला किंवा अशा आभेद भावामध्ये जे निष्णात आहेत, असे निष्णात असलेले ब्रह्मनिष्ठ पुरुष देखील त्या गीतेमध्ये रममाण होतात. ती गीता. कारण काय आहे तो भारत कमळ परागू. कारण पराग म्हटलं की सुगंधामध्ये कोणी पण रममाण होते ना, आहे का नाही. सुगंध कोणाला, वेड्याला जरी दिला तरी तो रममाण होतो, शहाण्याला दिला तरी सुद्धा तो रमतो त्याच्यामध्ये. मग हे विरक्तीला प्राप्त झालेले महात्मे सुद्धा गीतेमध्ये रमतात. संतांना सदा सर्व काळ हे जगताच्या ठिकाणी, जगदंत पाती पदार्थांच्या ठिकाणी मिथ्यात्वाचा अनुभव कायमस्वरूपी आहे किंवा बाधित आणि वृत्ती कायमस्वरूपी संतांची आहे. ह्या तरी सुद्धा ते गीतेचा अनुभव घेत आहेत, सतत त्या गीतेचा अनुभव घेत आहेत. आणि ब्रह्मनिष्ठ तर ब्रह्मस्वरूपामध्ये कायमचा निमग्न आहे. मग असे ब्रह्मनिष्ठ महात्मे देखील सुद्धा त्या गीतेमध्ये रममाण होत आहेत, त्या गीतेमध्ये रममाण होत आहेत. ती गीता. जे अकर्णिजे भक्ती, जे अकर्णिजे भक्ती, जे आदिवंद्य त्रिजगती, जे आदिवंद्य त्रिजगती, ते भीष्म पर्व संगती म्हणितली कथा, ते भीष्म पर्वी संगती सांगितली कथा. म्हणितली सांगितली. ही गीता कुठे आलेली आहे? भीष्म पर्वामध्ये सांगितलेली आहे. ते भीष्म पर्वाशी या गीतेचा संबंध आहे किंवा भीष्म पर्वाशी संबंधित अशी ही कथा म्हटली जाते. जे आकर्णिजे भक्ती, जे आदिवंद्य त्रिजगती, म्हणजे जी त्रैलोक्याला प्रथम वंदने, आदिवंद्य म्हणजे प्रथम वंदने, सर्वात पहिल्यांदा जगाला वंद्य कोण आहे? गीता. त्रैलोक्यात प्रथम वंदनीय अशी आहे. भक्त जिचे श्रवण करतात, जे आकर्णिजे भक्ती, भक्त लोक जिचं सतत श्रवण करतात, अशी त्रैलोक्यामध्ये प्रथम वंदनीय असलेली ती भीष्म पर्वाशी संबंधित अशी ही कथा म्हटली जाते. कुठली? गीता रूपी गीताख्यू प्रसंगू. जे भगवद्गीता म्हणजे, जे भगवद्गीता म्हणजे, जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे, जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे, जे सनकादिके सेविजे आदरेसी, जे सनकादिके सेविजे आदरेसी. जिला भगवद्गीता म्हणतात. ब्रह्मदेवादी करुणी महादेव सर्वजण ब्रह्मेशांनी प्रशंसिजे, जी प्रशंसा करतात, स्तुती करतात, आणि सनकादिक जिचं श्रद्धापूर्वक श्रवण पठण मनन चिंतन करतात, अशी ही गीता, जिला भगवद्गीता म्हटलं जातं. जिची ब्रह्मदेवाकडून महादेवाकडून स्तुती गायली जाते, स्तुती केली जाते. सनकादिक श्रद्धापूर्वक श्रवण मनन पठन चिंतन करतात, अशी ती गीता. त्या गीतेची संगती कुठे आहे? भीष्म पर्वामध्ये. आता बाकीचं राहिलेलं आपण उद्या पाहू. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.